विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हेलो। हाँ कौन कौन बोलो? हाँ फोन किया था अभी आपने? हाँ। बोलो। अरे वो बाला साहब प्रकाश आंबेडकर को क्यों गाली दे रहा भाई तू फेसबुक पे? कौन बोलता तुम्हें? मी विकास वाघमारे बोलतोय, कौन बोलता है? वाळूच। वाळूंज? हाँ जगदीश भाई गायकवाड बोलतोय। कौन? भाई का शिवाय देताय बाळासाहेबांना? कोण बाळासाहेब? बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर। आंबेडकर नाव काढल्यानंतर काय घातील ते? आ काय शिवी दिली बाबा मी? काय म्हणे तुझं प्रकाश आंबेडकरला दाखवतो आणि याला दाखवतो आणि त्याला दाखवतो। आंबेडकर नाव काढल्यानंतर म्हणजे काय बोलणं झालं तुमचं हे? मला एवढंच सांग, हा हा कुठून बोलतोस तेवढे सांग. मी औरंगाबादहून बोलतोय, वाळूच। एक मिनिट. पण कधी कधी शिवी दिली? आता ही शिवी आता फेसबुकवर व्हायरल होतंय ना, तुमचं सगळं नंबर, अरे तुमचं कधी बोललेलं। दिली ते सांग ना. आ कधी दिली? कधी दिली आता हे एवढं काय माहिती कधी दिली काय दिली म्हणून? हा मसाल दिली तर तुझं काय म्हणणं आहे बोल. मग का दिली? अरे दिली तर तुझं म्हणणं काय ते सांग. माझं म्हणणं इतकंच आहे की आमचं दैवत आहे ते बाबा, आम्ही दैवत मानतो। तुम्ही काय शिवी दिली त्यांना? मी दैवत मानत नाही. आमच्या बौद्ध धर्मात बाबासाहेबांनी सांगितलं दैवत मानायचं नाही. हा तू दैवत मानत तू कसं जेवी मला असशील? कसं असशील म्हणजे? आता बाबासाहेबांना कोण मानता? तुम्ही त्यांचे नातू येते, तुम्ही कोण मानता बाबासाहेबांना? मी बाबासाहेबांना माझा बाप मानतो. प्रकाश आंबेडकर माझा बाप नाही ना. अरे 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 म्हणून शिवाय बाबासाहेबांना माझा देता? बाप अहो मानतो. ते बाबासाहेबांचं रक्त आहे ते। कोणी सांगितलं? मला डीएनए दाखव, डीएनए टेस्ट दाखव. डीएनए टेस्ट कामवालीचा दाखवायचं? पोरगा आहे तो. कामवालीचा पोरगा आहे कोण? प्रकाश आंबेडकर. कोणाचा पोरगा आहे? कामवालीचा. कोणत्या कामवालीचा? हा मग तेच तुम्हाला माहित नसेल तर माझ्याशी समोर येऊन चर्चा करा. बाबासाहेबांच्या घरी मोलकरीण होती ना, तिचा पोरगा आहे तो. बाबासाहेबाच्या घरी मोलकरणी होती, त्यांचा पोरगा आहे का? हा आणि भैयासाहेब बाबासाहेबांचा मुलगा होता. भैयासाहेब आपल्यासारखा होता. त्याने तिचं काम आजवलं आणि योग झाला. हे बोलणं ना खूप चुकीचं आहे तुमचं बरं का? आज माझं बोलणं खरं आहे. मी पुरावा देतो. पुरावा डीएनए टेस्ट करत आहे. पुरावा देताय? हा तुम्ही कोणते आरपीआयचे कार्यकर्ते वाटतं, आठवले साहेब तुम्ही आहे ना? मी आठवलेचं पण नाही. आठवलेले ऐकते गाण ना, प्रकाश आंबेडकर ऐका पोचला. बोल. अरे मी कार्यकर्ता बाबासाहेबांचा आहे. काय बोलायचं? काय बोलायचं आता? समक्षच बोलू वाटतं तुला मग, आहे की नाही? समक्ष तू कधी येतो सांगा, मी येऊ तिकडं. ये भाऊ ये, तू ये मग, ये वाळूच गावात. तुझी हिस्ट्री माझी जर ऐक, मी कोण आहे काय आहे. अरे भाई तू कोणी असशील, तू आहे ना शब्द मोठे वापरतोय, तू कोणी असशील लक्षात घे. सगळ्यांच्या नेत्यांच्या आईची गाळ ज्या नेत्यांनी तू सगळ्यांच्या बाकीच्यांना शिव्या दे, तू त्यांना शिव्या नको देऊ बाळासाहेबांना। काय ऐकून घे पुन्हा हा, एकदा. बोल मी बोल काय ना, बोलतोय बोल ना तू बोल ना। की या महादार चौदावी दुसरा नेतृत्व तयार ठेवला नाही, त्यामुळे समाजाची अडचण झाली. काय अडचण झाली रे? हं. अडचण झाली सांग मला। अरे राजा, कोण आहे दुसऱ्या फळीचा? प्रकाश आंबेडकरचा नेता दाखव. एक हा? नेता दाखव. प्रकाश आंबेडकरांच्या फळीचा एक नेता मला असं दाखव की प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं माझ्या नंतर माझा राजकीय वारस जर तू, असं एक दाखव. असं रामदास आठवलेचं दाखव, जोगेंद्र कवाडेचं दाखव, गवळींचं दाखव. अरे बाबा पण तुझी माझी लायकी नाही ना रे त्यांच्यापर्यंत बोलायची, आहे का? त्यांची लायकी काय आहे? जवळ्यांची. माझी लायकी आहे. अरे तुझे मी काय, तू बाबासाहेबांचा- चिल्लर माझ्यासारखा माणूस तू चिल्लर काय आहेस बोलतोयस? अरे तू तू चिल्लर काय आहेस. गुल्ल्याचा बाल आहेस का माझ्या भावा? तू पण कोण अरे, नाहीस ना रे? तू कोण आहेस सांग मला? मारते सगळ्या नेत्यांना. अरे तू बी आहे. तू कोणाशी बोलतोय? तू ना गिदडच्या अवलादेस, तुझ्याकडे काय प्रूफ रे? तू कुठे भोसरीच्या राहतोस रे? हा? तू हा? औरंगाबादला राहतो. औरंगाबादला राहतो मी, तू कुठे राहतो? हा? मी पनवेलला राहतो. पनवेलला जगदीश गायकवाड. अरे तू का गांडू सारखं बोलतोस रे? हा? मी गांडू सारखं बोलतो ना. मग तू कुठे भेटतो ते मला तेवढं हा? सांग. चल ये वाळूजला, ये वाळूज गावात आहे, चल। तुझ्या गावात कसे अर्धा तुझ्या अर्धा मी येतो. मी कुठे येऊ सांग? तुला औरंगाबाद पासून मुंबई किती हा. किलोमीटर आहे? हं. किती किलोमीटर आहे? 300 किलोमीटर असेल ना तू? अरे मी 500 ना. औरंगाबाद 500 असेल का 300 आहे? हा किती किलोमीटर आहे? 350 असेल। चल येतो का नगरमध्ये? येतो का हा? पुण्याला येतोस? नगरला येतो? नगरला हा नगर चालेल. चालेल ना? हो. तुझ्यासारखे लोक आहे ना समाजात नको आहेत रे, कलंक आहेस तू समाजावर। का? काय तू डायरेक्ट प्रकाश आंबेडकरांना शिवाय देतो, मोलकरींचं म्हणतो, त्यांच्या घरी चौकीदार होतात का तू?
लक्ष द्यायला कुठलं आहे कोण? मी चौकीदार नाही, मी जवाला होतो. हा चौकीदार नाही. तू पिलास वाटतं. मी दारू पित नाही, माझ्या आयुष्यात दारू पिली नाही. तू काय बोलतोस रे भाई? मग तू दारू पित असेल भाई, मी पित नाही, माझी दारू नाही. माझे 4-5 क्वार्टर झालेले आहेत. हा मग झालं ना. मग पानाती पाहता वेरमळी सिक्का पदम समाधी आम्ही आहोत. तुम्ही आहोत. अरे तर मग तुझी लँग्वेजच नसते ना, तू कोणाविषयी बोलतोय? अरे तो कोण येते? बाबासाहेब आंबेडकरांनी घराणेशाही संपवली. बाबासाहेबांनी त्यांच्या आंबेडकर घराण्याला एक पैका द्यायचं नाही असं डिक्लेरेशन केलं. माझ्या जमिनीचे, माझ्या हक्काचे, माझे वारसदार कोण नाही, माझा वारसदार माझा समाज आहे. अरे तर मग हे समाजासाठीच आहे ना. भीमा कोरेगावचं प्रकरण कोणी हे केलंय? कोणी केलंय? कोण? भीमा कोरेगाव तुला माहिती का? फटके पडले असतील ना त्यावेळेस. तू पण शक्य ना फार. मग कोण आलं ना तुझ्या माझ्या मदतीला धावून? अरे भीमा कोरेगावला जगदीश गायकवाड होता. लोकांना विचार जरा, तुला माहित नसेल तर माहिती घे. अरे तू आता खूप आता कसं तुझं वर्चस्व गाजवतो. तू पिद्दू दिसतोय बीजेपीचा. तू पिद्दू दिसतो म्हटलं बीजेपीचा पिट्टू तो भडवा आहे. तो प्रकाश आंबेडकर का मी आहे? तुझ्या गांडीवर रस्ते पडल्यावर कळत. तुला नांगडे करून आहे ना, तुझ्या गांडीवर आहे ना टोले दिले पाहिजे. तुझ्या आईला झवून टाकेल. अरे तुझ्या आईला झवलं तुझ्या बहिणचो शिनालची अवलाद झाल्या. अरे तुझ्या आईला आहे ना, तुझ्या आईला येऊन झवतील सारं गाव. काय आता भारत देश तुझ्या आईला झवल काय? आईच्या गाडीत तुझा ऍड्रेस आहे. तुझ्या आईला झवलं तुझं ये. तुला मी सांगतो ऍड्रेस सांगतो ना तुला. तू ये ना वाळूजला बहिणचो. तू वाळूजला ये ना. तू काय देतो रे? तू ये ना म्हातारचोत, ये ना इथं ये ना. तू तुझ्या आईच्या गाडीतल्या तू अर्ध्या रस्त्यात अर्ध्या रस्त्यात येऊ. तुझी लायकी काय तुझी? अरे बहिणचो तुझी एवढी अवकात. तू एवढ्या मोठ्या माणसाविषयी जर असं बोलतोय, तुझी अवकात नाही का रे बुलल्या तुला यायची इथं वाळूजला यायची? तुझी अवकात नाही. एकच मोठा आहे, त्याचं नाव बाबासाहेब आंबेडकर आहे. अरे बहिणचो त्यांचं नातू आहे ना तो. तुझ्या आईची गांड ना, तुझ्या आईच्या गांडीत आवाज नातू तुझ्या. तू जास्त मोठा झाला असतं. तुझी मस्ती जिरण थांब थोडं लवड्याला तुझी मस्ती. मी तुला काय सांगतोय बुल्ल्या, ऐक माझं. ऐक, तुला हे शब्द मी वापरणार नाही. काय बुल्ल्या, अरे माझी लायकी मला दाखवतो. तुझ्या गावात तुझी लायकी 100-150 किलोमीटर पुढे यायची. अरे बहिणचो तू ये ना इथं लवड्या. मला का बोलवतो रे बुल्ल्या? तू ये ना इथं. तू खूप मोठा बुल्ल्याचा बाली. तुझ्या गांडीत दम आहे ना. तू ये ना शमण्या इथं. तुझी याच्यावरून तुझी अवकात कळते ना भाई. तुझ्या औरंगाबादला येतो. चल हो ये. चल ये. कधी येऊ सांग. स्वागत आहे तुझं. ये आई आले आता. ये चल ये आता. अरे तुझ्या ये. अरे बहिणचो तू जर एका बापाचा असशील ना मादरचो आता येशील बहिणचो. अरे तुझ्या आईला झवले 17 घोडे शिनालच्या साल्या. तुझ्या आईच्या पुच्छित काय तुझ्या. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.